आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो। प्रभू श्रीराम युगपुरुष काय? आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते। मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती? ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं, पण ते युगपुरुष होते। याचं कारण त्यांना हे माहिती होतं की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही, समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे। आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित ठिकाणी अतिशय चांगलं स्मारक हे छत्रपती संभाजी महाराजांचं आपण करणार आहोत। वडू आणि तुळापूरला तर आपण ते करतोच आहोत। आणि यासोबत उत्तर प्रदेशच्या सरकारला आम्ही विनंती केलेली आहे की आग्र्याला ज्या कोठीमध्ये छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी कैद केलं होतं तीही आम्हाला महाराष्ट्र सरकारला स्मारक म्हणून विकसित करण्याकरता आपण त्या ठिकाणी द्यावी आणि त्याकरताही बजेटमध्ये आपण तरतूद केली आहे। आणि एवढंच नाही तर पानिपतला ज्या ठिकाणी मराठ्यांनी प्रचंड शौर्य दाखवलं होतं आणि पानिपतच्या लढाईनंतर 10 वर्षामध्ये महादजी शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा झेंडा लावला होता, त्या खऱ्या अर्थानं पानिपतलाही आपलं स्मारक व्हावं अशा प्रकारचा प्रयत्न आपण सुरू केला आणि त्यालाही आता आपण जवळपास मान्यता दिलेली आहे आणि तिथेही आपण एक प्रकारचं स्मारक तयार करतोय। ही सगळी आपल्या वारशाची स्थळं आहेत, ही आपल्या प्रेरणेची स्थळं आहेत, ही स्थळं आहेत म्हणून आपल्यामध्ये स्वाभिमान आहे, म्हणून आपल्यामध्ये अभिमान आहे। आणि म्हणून आज हे जे मंदिर या ठिकाणी तुम्ही तयार केलेलं आहे, निश्चितपणे या मंदिराच्या परिसराला या ठिकाणी तीर्थस्थळाचा दर्जा हा तात्काळ देण्यात येईल आणि या ठिकाणच्या विकासाकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या त्या मंदिरात येणं सुगम होईल अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू। भिवंडी वाडा रस्ता तर आपण करतोच आहे, त्यात काय अडचणी आहेत ते आपण दूर करू, पण इथे येण्याकरता भाविकांना अतिशय योग्य रस्त्याने मध्ये आणि या मंदिराचं लोकार्पण देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडत आहे। हे दृश्य आपण बघतोय थेट भिवंडीमधून। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचं उद्घाटन आज देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पार पडत आहे।